नक्कीच सामन्याला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मद सर्व कार्येषु सर्वदा. केणी यांच्या पहिल्या चेंडूवरती लेग साईडला एक धाव नक्कीच मिळाली आहे. दुसरा चेंडू सुद्धा ॲक्शन रिप्ले. 2 चेंडूवरती 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला ते शुभम लोखंडे. तिसरा चेंडू 1 धाव नक्कीच मिळते. 3 चेंडूवरती 3 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत. हलकाच तटावला आहे. पुन्हा एकदा 4 चेंडूवरती 4 धावा नक्कीच. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. प्रयत्न नक्कीच केला जातो आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये लेग साईडला प्रत्येक चेंडूवरती धाव जमवण्याचा प्रयत्न शुभम लोखंडे करतो आहे. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा चोटी धाव घ्यायचा प्रयत्न. अभिने कॉल दिलाय आणि लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतं आणि बिनबाद 6 धावा बोर्डवर नक्कीच पाहायला मिळाल्यात. जास्तीत जास्त स्ट्राईक शुभम लोखंडे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. नामांकित असा अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातोय. यूट्यूबच्या माध्यमातून त्याचे आगळे वेगळे शॉट्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुप्रसिद्ध असा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय. अभि आणि शुभम नक्कीच कॉल चांगला होता. शेवटच्या चेंडूवरती नुसती धाव घेतली गेली. पहिलं षटक नक्कीच संपुष्टात येत आहे. नवीन गोलंदाज नितीन. पंचदंडित नक्कीच करतायत. व्हाईट बॉल. 7 धावा झाल्या आहेत. पुन्हा व्हाईट +1 अशा 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक स्वैर गोलंदाजी नक्कीच नितीन यांची पाहायला मिळाली. अचूक टप्पा शोधायला हवा. बॅटची एज घेतली होती. 1 धाव नक्कीच केनी यांच्या हातून चेंडू सुटतोय. लेग साईडच्या दिशेने विसावलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली ती 10. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारला फटका. थोडेसे स्वतःवरती खजील असतील. मारायचा प्रयत्न केला होता लेग साईडच्या दिशेने. मारला फटका पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 1 धाव नक्कीच पाहायला मिळाली. धावसंख्या झाली ती 12. मारला फटका सुरेख. बॅटची ईज घेतली होती. काळा जो पडदा आहे 1-2 का फॉर्मॅट आपण नक्कीच पाहतोय. मानाचा चषक KP9. एक धाव घेण्याचा चेंडू गरगर फिरलाय. कॉल नक्कीच दिलाय अभि याच्यासाठी. आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. दांडी गुल झाली आहे. अभि बाद होत आहेत पहिल्याच चेंडूवरती. षटक क्रमांक 2 संपुष्टात येत आहे आणि 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 14 धावा. षटक क्रमांक 2 संपुष्टात येत आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या सामन्यासाठी कांजूरमारचा आमचा V1 संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. गणेश अँड कंपनी ऑल द बेस्ट. कांजूरमारतील नामांकित असा संघ दुसऱ्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे याची दक्षता घ्या. आपले टी-शर्ट्स घेऊन जायचे. टी-शर्ट परिधान करा आणि मॅच खेळण्यासाठी सज्ज व्हा.
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं सागर निवाते. शुभम लोखंडे यांच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. वडाळा सहकार नगरची ही स्पीड गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल सागर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटला हलका सटावलाय, एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 16. फुलटॉस चेंडू पुन्हा त्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका, एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. 17 धावा ऑन द बोर्ड एक गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सागर तयार, काय चेंडू खेळलाय, एक धाव पाहायला मिळते आहे. कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय शुभम लोखंडे. 4 चेंडूवरती 4 धावा नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. फुलटॉस चेंडू स्टेपआउटून खेळायचा प्रयत्न, एक धाव नक्कीच पाहायला मिळाले. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आशिष केणी, गणेश आणि सागर निवाते. मारला फटका सुरेख आणि तितकं चांगलं क्षेत्रक्षण आणि महत्वाचा विकेट बाद होतोय. पहिला धक्का बसतोय शुभम लोखंडेच्या माध्यमातून. दुसरा गडी बाद, दुसऱ्या विकेटचं पतन नक्कीच होतंय. महत्वाचा गडी बाद झालाय. धावसंख्या नक्कीच स्थिरावती आहे. नक्कीच शेवटचं हाणामारीचे 6 चेंडू पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज नक्कीच पाहायला मिळाला. चौथं षटक घेऊन येतोय. नक्कीच रेनबो एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आवडता नाश्ता, पोहे, उपमा आणि पाण्याच्या बाटल्या आणि सॉफ्ट ड्रिंक्स गेटच्या पाशी लावला आहे. एक मराठी माणसाने लावलेला मराठी उद्योजक म्हणून त्यांना आपण सपोर्ट करायचा आहे. पैसे देऊन त्या ठिकाणी नक्कीच त्याची मेजवानी घ्यायची आहे. आयोजक कमिटीच्या माध्यमातून कुठलीही सोय नाही आहे, पण रॅम्बो एंटरप्राइजेस यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि नक्कीच नवीन नामांकित फलंदाज घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. पहिला चेंडू व्हाईट बॉल. दुखापतीनंतर नक्कीच या ठिकाणी सेशन वाईज क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने नक्की चेंडू भिरकावलाय. दोन चेंडूवरती 2 आकर्षक फटके नक्कीच पाहायला मिळाले आहेत. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. धावायचा प्रयत्न नक्कीच केला होता. चेंडू हातातून सुटतोय. स्वतःला घनश्यामने जपायचं आहे. दुखापतीनंतर पहिलीच मॅच काल सुद्धा आपण त्यांना पाहायला गेलं. नक्की स्वतःला जपायचं आहे. क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या माध्यमातून नामांकित असा अष्टपैलू खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय. जीवदान नक्कीच दिलं जात आहे. धावसंख्या नक्कीच झाली ती 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात या षटकातील नक्कीच अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न, जोरदार प्रहार आणि घनश्याम शिंदे या ठिकाणी बाद होत आहेत. रनर देऊ शकत नाही, परंतु नक्कीच दिल या ठिकाणी त्यांनी कर्तृत्व दाखवलंय. माझ्यामध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून कालच्या ग्राउंडवरती पोचलेले आज घनश्याम शिंदे नक्कीच पाहायला मिळत आहेत. धावचित नक्कीच होत आहेत. प्रयत्न चांगला केला होता. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स साहिल यांचे शेवटचा आणि अंतिम काही चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत.
3 चेंडू नक्की शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज सुशांत राणी. सत्यविनायक कामोटे संघाकडनं संघप्रसिद्ध करणारा हा सेशन वाईज नक्कीच मालवण मुकेश रॉयल चेंबूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचे निर्णायक 3 चेंडू. नक्कीच पंच दंडित करतायत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवांतर, व्हाईट बॉल. स्टेप आउट होऊन खेळायचा फुल टॉस चेंडू होता, सहज तटावला असता सुशांत राणी बाद होत आहेत. पुढचा धक्का नक्कीच बसतोय. एक नवीन फलंदाज म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, धावसंख्या 23 वरती स्थिरावली आहे. नवीन बॅटर अजित नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचे निर्णायक 2 चेंडू नक्कीच पाहायला मिळतील. पाहूया एखादा आकर्षक फटका येतोय का. स्वीप करायचा प्रयत्न होता, 22च्या माध्यमातून 1 धाव. धावसंख्या नक्कीच एकेरी सावने धवळती आहे. 2-4 24 धावा. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू. फुल टॉस चेंडू नक्कीच मारलाय जोरात आणि जातोय 2 धावांसाठी. 2 धावाने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. धावसंख्या नक्कीच झाली ती 26 आणि जिंकायला हव्यात त्या 27 धावसंख्येची आवश्यकता. चला नाणेफेक करण्यासाठी यायचंय. नेक्स्ट मॅच V1 कांजूरमार संघ गणेश अँड कंपनी. प्लीज टॉससाठी लवकर या. कामोठे 11 विरुद्ध B1. विलंब लावायचा नाहीये. प्रत्येक वेळेस नक्कीच आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये 10 वाजता मॅच सुरू करणार होतो. 11 वाजता मॅच सुरू झाली आहे. V1 कांजूरमार विरुद्ध कामोठे 11. नाणेफेक नक्कीच करण्यासाठी यायचं आहे. विलंब लावायचा नाहीये. चला नितीन, आपल्यास विनंती राहील V1 संघनायक आणि कामोठे 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, मधल्या इनिंगमध्ये टॉस झाला पाहिजे. स्पर्धेचे कडक नियम आहेत. नियमांचं उल्लंघन करू नका. हॅलो, चला कामोठे 11. हॅलो, कामोठे 11 विरुद्ध V1. नितीन, V1 संघनायक, प्लीज हरी अप. नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. नक्कीच नवीन बॅट्समन पाहायला मिळत आहेत. सागर निवाते आणि केणी. सुभाष पहिलंच षटक घेऊन येतात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पाहायला मिळाली. बॅटर सगळं घ्या. आता तू रिक बसवर करतोय ना, तू झाला मी येते नाही, तू त्याबद्दल बस, तू इथे बस. नक्कीच पहिलं षटक घेऊन येतोय तो सुभाष. आशिष केणी आणि सागर यांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पाहायला मिळाली. नक्कीच पंच दंडित करतायत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवंतर, व्हाईट बॉल. नामांकित पंच नक्कीच पाहायला मिळत आहेत. संदीप आचार्य उर्फ सँडी.
बोर्डवरती धावा पाहायला मिळाल्यात. बिनबाद 2 धावा. जिंकायला हव्यात त्या 24 चेंडूमध्ये 27 धावसंख्येचं लक्ष नक्कीच पाहायला मिळत आहे. हलकाच तटावलाय. प्रदीप यादव यांच्याकडे चेंडू जातो आहे. लेग अंपायर आहेत. काल आणि आजच्या सत्रामध्ये 2 दिवस नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. बॉलिंगच्या माध्यमातून सागरने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. बॅटिंगच्या माध्यमातून संघाला विजय करण्यासाठी चाललेली पडझड धडपड नक्कीच पाहायला मिळते आहे. मालवण मुकेश रॉयल विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा. नेक्स्ट मॅच कामोटे 11 आणि V1. संघनायक टॉससाठी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा सवैर गोलंदाजी. धडपण पहिल्या मॅचमध्ये नक्कीच सुभाष घेत आहेत. सवैर गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आहे. सहा धावा बोर्डवर नक्कीच पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा अभि यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. क्षेत्रविरचनेमध्ये केलेला बदल नक्कीच फायदेशीर पडतो आहे. घनश्याम शिंदे या ठिकाणी नक्कीच क्षेत्रविरचना आखतायत. कालच्या सत्रामध्ये त्यांनी केलेलं पुनरागमन नक्कीच ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळालेत. अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी जगवलं, जगता जगता स्वतःला दुखापत झाल्यानंतर पुन्हा एकदा ग्राउंडवरती उभे राहिले तेच घनश्याम शिंदे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. कमबॅक नक्कीच केलाय. पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या 6. एक बॉल आहे ना. 1 to go आहे. 1 to go. हां एक बोला. एक 2 एक्स्ट्रा 3 एक्स्ट्रा टाकले. सुभाष यांचा नक्कीच एक चेंडू अजून शिल्लक आहे. स्टेप वाटून खेळायचा प्रयत्न. तितकं चांगलं सूर्यक्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. चेंडू सुटतोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या बिनबाद 7 धावा. तुझं आणि त्याचं तिकडे लक्ष ठेवा. त्यामुळे त्याला आला पाहिजे. नाही तर त्या फोन बी न्यायला लागते. नक्कीच दुसऱ्या षटकासाठी पर्याय कोण. टीम मिटिंग केली जाती आहे. मंगलमूर्ती वडाचे दोन्ही बॅटर नक्कीच पाहायला मिळतात. आशिष कीर आणि सागर. पहिल्या षटकाच्या अंतर्गत 7 धावा बोर्डवर पाहायला मिळाल्यात. नवीन गोलंदाज सुशांत राणी. चला V1 आणि कामोटे 11 नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. संघनायक गणेश संघनायक आले असतील तर लवकर लवकर पाठवा. दिलेले टी शर्ट्स आपण परिधान करायचे. सातत्याने मॅच सुरू राहिली पाहिजे याची खबरदारी घ्या. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सुशांत राणी. टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. सुसंधी आहे आणि पहिला विकेटचं पत्तन नक्कीच पाहायला मिळत आहे. आशिष केडी बाद. अचूक फेक नक्कीच पाहायला मिळाली. विवेक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल घेतला आहे. तितक्याच चपळाईने चेंडू फेकला आणि पहिल्या विकेटचं पत्तन नक्कीच पाहायला मिळत आहे आशिष यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतात ऋतिक.
पुन्हा एकदा सुशांत राणे तयार. क्षेत्रव्यूह रचनेमध्ये थोडासा बदल नक्कीच पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काय चेंडू टाकलाय. बॅटची एज घेतली गेली आहे. कलेक्ट केला अजित त्यांनी. सुरेख विकेटचं दुसऱ्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतात. साहिल नाणेफेक केली जाती आहे. B1 कांजूरमार विरुद्ध कामोठे 11. B1 संघाने नाणेफेक जिंकला आहे. निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच कळवायचा आहे. साहिल एंटरप्राइजेसचे विजयजी जाधव नक्कीच अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. विजय जाधव यांचं या संकुलामध्ये आगमन झालं आहे. KP9 चषकाच्या अंतर्गत त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुन्हा मॅचच्या दिशेने वळूया. सुशांत राणे नक्कीच पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नक्कीच जातोय. डॉट बॉल नक्कीच आला पाहायला मिळाला. 2 विकेटचं पतन झालंय. धावसंख्या स्थिरावली आहे 8 धावांवरती. 4 चेंडू सुरेख टाकली आहेत. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे. सुशांत यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. सेशन वाईज आज आपल्याला 16 नामांकित संघ नक्कीच पाहायला मिळतील. मालवण मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध चालू असलेला सामना नक्कीच पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती वडाळा. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून जुडले गेलेत. 26 धावा नक्कीच मंगलमूर्ती वडाळा संघाने बनवल्या आहेत. जिंकायला हव्यात त्या 27 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा हलकाच तटावलाय. गोशांकी क्षेत्र 1 धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू 1 to go. चेंडू सुरेख होता. 2 षटकं या ठिकाणी संपुष्टात आली आहेत. धावसंख्या स्थिरावते ती फक्त 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा नक्कीच. 10 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्याने लावलंय ना तो बरोबर नाही. त्याने वेगळा ठेवायला पाहिजे. त्याने ह्याचं माहिती आहे ना वेगळं आहे. 12-17 नक्कीच उर्वरित 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच पुनरागमन केलं आहे घनश्याम शिंदे उर्फ पप्पू म्हणून संबोधले जातात असा अष्टपैलू गोलंदाज नक्कीच पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर नक्कीच पप्पू उर्फ घनश्याम शिंदे. ऋतिक ऑन स्ट्राईक. साहिल नॉन स्ट्राईकला दिशा पाहायला मिळत आहेत. क्षेत्रव्यूह रचनेमध्ये बदल नक्कीच केला जातोय. पहिली मॅच आजच्या सत्रातील नक्कीच पाहतोय आपण. मंगलमूर्ती वडाळा विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. पहिला चेंडू सुरेख टाकला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच पाहायला मिळायला हरकत नाही. चेंडू अडवलाय.
लॉंगऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला असता 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. 2 धावाने हॅलो 2 धावाने धावसंख्या नक्कीच वाढते 12 धावा. एकदा स्टेप पडून खेळायचा प्रयत्न, परंतु सुरेख कॅच घेतलाय. काय नाव आहे विवेक यांच्या माध्यमातून सुरेख झेल पाहायला मिळाला. पहिला चेंडू सुद्धा पायाने अडवायचा प्रयत्न केला होता, परंतु पुढच्या चेंडूवरती गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला चेंडू टाकला गेला. धावसंख्या नक्कीच स्थिरावती आहे. तिसऱ्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळतंय. समीकरण थोडंसं अवघड जरी असलं, तिसऱ्या विकेट आपण 2 साहिल आहेत ना, आपण दुसरा आणणं काय दोन्ही साहिल नक्कीच दोन्ही साहिल बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळालं. 12 धावा नक्कीच स्थिरावत आहेत. उलटा चेंडू एक धाव नक्कीच मिळती आहे. 3 विकेटच्या मध्यवल्यात 13 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. सरासरी 10च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 27 धावा अचीव करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. उलटा चेंडू नक्कीच स्टेपवरून खेळायचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच मिळती आहे. धावसंख्या होती ती 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मारलेला फटका फुलटॉस होता. लॉंगॉनच्या दिशेने शुभम लोखंडे यांच्या माध्यमातून घेतलेला सुरेख झेल पाहायला मिळालाय. पुढच्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. 1-2 का फॉर्मॅट आणि काळा पडद्याची जी बाउंड्री आहे, कदाचित चेंडू सुटला असता तर चौकार नक्कीच अपेक्षित होता. धावसंख्या होती ती 14. 4 गडी नक्कीच होतात बाद. बॅटर नेम प्लीज. रितेश. ओके, नवीन बॅटर रितेश नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचे अंतिम आणि 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. चला, V1 संघ नाणेफेक जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. कामोठे 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि V1 संघ आपले फलंदाज तातडीने तयार ठेवायचे आहेत. मारला फटका आणि अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये या फटक्याला बाद ठरवलं जातं. फलंदाज बाद होतोय, साहिल बाद होत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न. निर्णायक 4 चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत. मारला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. 1 धाव नक्कीच मिळती आहे. तीन चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. समीकरण हलकं आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा नक्कीच होऊ शकत नाही, परंतु एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळते आहे. उलटा चेंडू मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळाला आहे. मंगलमूर्ती वडाळा संघाचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. कॉमकच्या दिशेने चेंडू आलाय. मालवण मुकेश. हॅलो. मालवण मुकेश रॉयल चेंबूर हा संघ आणि या सामन्याचा सामनावीर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अत्यंत त्याच्या बॅटिंगचे यूट्यूबवरती नानाविध फटके पाहायला मिळत आहेत. शरीरयष्टी जरी काटक असली
तरी आजच्या पहिल्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार नक्कीच ठरला जातो आहे, ज्याच्या बॅटमध्ये किती केले त्याने. शुभम लोखंडे. शुभम लोखंडे, आपल्याला स्टेजवर यायचंय. सोबत आपल्या मित्राचे मोबाईल्स घेऊन यायचे. फोटो नक्की झाला पाहिजे, इंस्टाग्राम फेसबुकवरती चमकला पाहिजे. पंच